Hello students, we are going to start our lecture number 9 on a new topic, consistency. Okay, our today's topic is consistency. Suppose we have considered data of 3 players. आपल्याकडे 3 प्लेयर्स आहेत. ओके, आणि प्रत्येक प्लेयरनं 3 मॅच खेळले. ओके, पहिली मॅच खेळली, दुसरी आणि तिसरी. ओके, तर पहिला जो बॅट्समन आहे किंवा पहिला प्लेयर आहे त्यानं 3 मॅचमध्ये एकूण स्कोर 300 केला. म्हणजे प्रत्येक बॅट्समनने, तिन्ही पण बॅट्समनने, सॉरी, आपल्याकडे जे 3 बॅट्समन आहेत त्यांनी स्कोर एकूण किती केलाय? 300 केलाय. प्रत्येक बॅट्समॅनने स्कोर केलेला आहे 300. पहिल्या बॅट्समॅनने पण टोटल स्कोर 3 मॅचमध्ये 300 केलाय. दुसऱ्या बॅट्समॅनने सुद्धा टोटल स्कोर 300 केलेला आहे आणि तिसऱ्या बॅट्समॅनने सुद्धा टोटल स्कोर 300 केलेला आहे. ओके, पण फरक तिन्हीमध्ये एवढा आहे की पहिल्या बॅट्समॅनने काय केलं, पहिल्या मॅचमध्ये 0 वरती आउट गेला. दुसऱ्या मॅचमध्ये काय केलं, त्याने एकदम 300 स्कोर काढलाय किंवा 310 काढल्या आणि तिसऱ्या मॅचमध्ये परत तो 0 वरती आउट गेला. ओके, दुसरा प्लेयर आहे किंवा दुसरा बॅट्समन आहे त्यानं काय केलंय बघा, पहिल्या मॅचमध्ये स्कोर केलेला आहे 50, दुसऱ्या मॅचमध्ये स्कोर केलेला आहे 100 आणि तिसऱ्या मॅचमध्ये स्कोर केलेला आहे 150. ओके, म्हणजे 50, 100 आणि 150 हे तिन्हीची मिळून परत त्याने टोटल स्कोर किती केलेला आहे? 300. ओके, पण तिसरा बॅट्समन जो आहे, तिसरा प्लेयर आपला, तो काय करतोय बघा, प्रत्येक मॅचमध्ये त्याने किती धावा केलेत बघा. पहिल्या मॅचमध्ये त्याने 100 धावा केल्या, दुसऱ्या मॅचमध्ये पण त्याने 100 धावा केला, तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा त्याने 100 धावा केल्या. ओके, म्हणजे इथं आपल्याला तिन्ही बॅट्समध्ये फरक काय दिसतो बघा. पहिला आहे त्याने काय केलंय, पहिल्या मॅचमध्ये 0, 300, 0. दुसरा आहे तो 50, 100 आणि 150 आणि तिसरा आहे तो मात्र काय करत गेलाय, प्रत्येक मॅचमध्ये 100, 100 अशा धावा काढत गेला. म्हणजे या तिसऱ्या बॅट्समनमध्ये आपल्याला सातत्य जाणवून येते. ओके, कन्सिस्टंट म्हणतो आपण त्याला. ओके, म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये तो काय करत गेलाय, धावा काढत गेलेला आहे. ओके, म्हणजे तिसरा बॅट्समन जो आहे तो चौथ्या मॅचमध्ये पण 100 करण्याचे चान्सेस हे काय जास्त आहेत या दोन्ही बॅट्समनपेक्षा. पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा आपण काय म्हणत असतो, त्याची सातत्याची क्षमता आहे, तो 100 काढण्याची क्षमता ही काय जास्त आहे. ओके, यालाच आपण काय म्हणतो की तिसरा जो प्लेयर आहे किंवा तिसरा जो बॅट्समन आहे तो काय कन्सिस्टंट आहे. ओके, या दोन्ही प्लेअरपेक्षा तो काय आहे, कन्सिस्टंट आहे. ओके, म्हणजे कन्सिस्टंट म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, सातत्य. ओके, ठीक आहे. तर आपण कन्सिस्टन्सीची डेफिनेशन पाहूया. consistency means nearness property of estimator. ओके, नियरनेस म्हणजे सातत्य किंवा जवळीकता प्रॉपर्टी ऑफ एस्टिमेटर अँड इज डिफाइंड ॲज फॉलोज. आपण त्याची डेफिनेशन पाहूया. A sequence of estimators Tn equal to T of x1, x2, xn. ओके, म्हणजे आपण एक n ऑब्झर्वेशन्स घेतले, त्याचं कुठलेही फंक्शन आपण त्याला टी म्हणूया आणि ती सिक्वेन्स म्हणूया. म्हणजे प्रत्येक n ऑब्झर्वेशनला सिक्वेन्स काय होत जाणार, चेंज होत जाणार. ओके, n+1, n+2 like that. Then a sequence of Tn is said to be consistent sequence of estimators for a parameter theta. Okay, Tn is said to be consistent for parameter theta if and only if, okay, condition बघूया आपण काय, for every epsilon greater than 0. ओके, इप्सिलॉन कसा पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन 0, देअर एक्झिस्ट. ओके, या साईनचं काय म्हणतो आपण त्याला, देअर एक्झिस्ट ए पॉझिटिव्ह इंटिजर n which is greater than or equal to m. Okay, there exists a positive integer n which is greater than or equal to m. This m is depends on epsilon and n. Okay, n is greater than or equal to m such that the probability that absolute difference between Tn and theta, okay, mod मध्ये Tn minus theta, this absolute difference is less than epsilon. Okay, this absolute difference less than epsilon, this probability tends to 1. Okay, this probability tends to 1 as n tends to infinity.
ओके, म्हणजे जसा तुमचा n हा इन्फिनिटीकडे जाईल तशी ही जी प्रोबॅबिलिटी आहे ती काय होणार आहे, 1 कडे जाणार आहे, अप्रोच टू 1. ओके, म्हणजे m नंतरच्या पुढच्या वेळेस म्हणजे m नंतर पुढच्या वेळेस म्हणजे m+1 m+2 m+3 ओके अप टू n पर्यंत किंवा इन्फिनिटीकडे जाईल तुमचा n. तसा या tn आणि थीटा मधला जो डिफरन्स आहे तो काय होत जाणार आहे, इप्सिलॉन पेक्षा कमी. ओके, इप्सिलॉन पेक्षा कमी म्हणजे काय, tn आणि थीटा च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय होत जाणार, जवळजवळ किंवा नियर एकमेकांच्या येत जाणार आहेत. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, consistent estimator. Okay, Tn is consistent estimator for theta if and only if this probability tends to 1 as n tends to infinity. ओके, किंवा हीच डेफिनेशन आपण दुसऱ्या भाषेमध्ये कशी डिफाइन करतो बघा. This probability that absolute difference between Tn and theta is less than epsilon is greater than or equal to 1 minus eta. Okay, 1 minus eta for all n greater than or equal to m, where m is depends on epsilon and n. Okay, m आपला काय असणार आहे, तो डिपेंड असणार आहे इप्सिलॉन आणि n वरती. ओके, और सिमिलरली वी कॅन से दॅट ओके, म्हणजे ही पहिली डेफिनेशन झाली आणि याला और आपली दुसरी डेफिनेशन आहे, बघूया ती काय आहे. सिमिलरली वी कॅन से दॅट probability that absolute difference between Tn and theta, okay, mod मध्ये Tn minus theta is greater than epsilon tends to 0 as n tends to infinity. इथे काय होतं बघा, less than epsilon tends to 1. ओके, less than epsilon tends to 1, मात्र इथं काय आहे, greater than epsilon tends to 0, म्हणजे एका ठराविक m नंतर ओके m+1 किंवा एका ठराविक नंबर नंतर त्या दोन्ही मधला डिफरन्स tn आणि थीटा मधला डिफरन्स हा इप्सिलॉन पेक्षा मोठा असण्याची प्रोबॅबिलिटी काय होते, 0 कडे जाते. मग प्रोबॅबिलिटी 0 कडे जाते म्हणजे काय, त्यातला डिफरन्स हा काय पाहिजे, इप्सिलॉन पेक्षा कमी असणार आहे. ओके, दिस डिफरन्स इज बी लेस दॅन इप्सिलॉन इज टेंड्स टू 1. ओके, तर हेच आपण लिमिट मध्ये कसं डिफाइन करतो बघा, दॅट इज limit as n tends to infinity. Okay, n tends to infinity, this probability that tn minus mod मध्ये tn minus theta greater than epsilon is equal to 0. म्हणजे याचं जर आपण लिमिट as n tends to infinity ऑपरेट केलं तर हे कशाला जाते, 0 ला जाते. ओके, आणि आपण या पहिल्या डेफिनेशन वरती जर लिमिट ऑपरेट केलं तर काय होते बघा, लिमिट as n tends to infinity probability that absolute difference between Tn and theta, okay, mod मध्ये Tn minus theta, this difference is less than epsilon equal to 1. ही लिमिट या प्रोबॅबिलिटी वरती ऑपरेट केलं तर आपल्याला किती मिळतोय, 1 मिळतो. ओके, तर हे आपण नोटेशन मध्ये कसं डिफाइन करतो बघा, दिस Tn sequence of estimator Tn tends to theta, okay, tends to theta in probability, okay, or Tn consistent for theta, or in other words we can say that this Tn converges to theta in probability. इथं खाली लिहिले बघा, this Tn converges to theta in probability, this Tn converges to theta in probability. Okay, this is the definition of consistency and this is important part of this consistency. ओके, नेक्स्ट पॉइंट किंवा नेक्स्ट आपल्याला एक इम्पॉर्टंट इनइक्वालिटी किंवा थेरम आपल्याला कन्सिस्टन्सी मध्ये यूज करावा लागतो, त्याचं नाव आहे शेबिचेव्हज इनइक्वालिटी. ओके, आपण याला काय म्हणतो, शेबिचेव्हज इनइक्वालिटी. म्हणजे शेबिचेव्हज नावाचे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी त्यांची इनइक्वालिटी ती डिफाइन केलेली आहे. ओके, तर ती काय इनइक्वालिटी आहे ती बघूया आपण. If x is a random variable, x हा काय आहे, random variable आहे, having mean mu and variance sigma square. त्या x या random variable चा mean किती आहे, mu आहे, आणि variance किती आहे, sigma square आहे. Then for any positive number k, okay, then for any positive number k we have, म्हणजे एक k हा काहीतरी पॉझिटिव्ह नंबर आहे,
त्यासाठी आपल्याला काय प्रूफ मिळते बघा. वी हॅव प्रोबॅबिलिटी दॅट मॉड मध्ये एक्स मायनस म्यू, मॉड मध्ये एक्स मायनस म्यू, दिस ॲब्सोल्यूट डिफरन्स ग्रेटर दॅन के इंटू सिग्मा. This absolute difference k into sigma, this probability is less than or equal to this probability is less than or equal to 1 divided by k square. Okay, this probability is less than or equal to 1 divided by k square, where mu is mean and sigma is standard deviation of this random variable x. Okay, variance आपला सिग्मा स्क्वेअर आहे, पण सिग्मा म्हणजे त्याचा स्टँडर्ड डेविएशन. ओके, आणि अशी जर आपण ॲब्सोल्यूट डिफरन्स मध्ये प्रोबॅबिलिटी डिफाईन करत असू तर ती प्रोबॅबिलिटी ही काय असते, 1 डिवायडेड बाय के स्क्वेअर पेक्षा लहान असते. तो के स्क्वेअर कुठून आला तर इथला कॉन्स्टंट, त्याचा स्क्वेअर इथं होत असतो. ओके, अँड अजून एक इनइक्वालिटी आहे, बघूया काय आहे ती. अँड प्रोबॅबिलिटी दॅट दिस ॲब्सोल्यूट डिफरन्स एक्स मायनस म्यू, मॉड मध्ये एक्स मायनस म्यू इज लेस दॅन के इंटू सिग्मा. ओके, इथं ग्रेटर दॅन के सिग्मा होतं, इथं आता काय आहे, लेस दॅन के सिग्मा. ओके, दिस प्रोबॅबिलिटी इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 मायनस 1 डिवायडेड बाय के स्क्वेअर. ओके, दिस ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 मायनस 1 डिवायडेड बाय के स्क्वेअर. इथं लेस दॅन और इक्वल टू 1 डिवायडेड बाय के स्क्वेअर होता, इथं आता ग्रेटर दॅन इक्वल टू 1 मायनस 1 डिवायडेड बाय के स्क्वेअर. ओके, ही झाली शेबिच्यूज इनइक्वालिटी. या दोन इनइक्वालिटीज आहेत, त्या आपल्याला कन्सिस्टन्सीमध्ये डिफाईन कराव्या लागत असतात. ओके, शेबिच्यूज इनइक्वालिटी आणि ही आहे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. ओके, काय डेफिनेशन आहे बघा व्यवस्थित. Tn is said to be consistent estimator for parameter theta if and only if for every epsilon greater than 0 there exists a positive integer n which is greater than or equal to m. Okay, such that the probability that absolute difference between Tn and theta is less than epsilon tends to 1 as n tends to infinity. And another definition is probability that absolute difference between Tn and theta is greater than epsilon tends to 0 as n tends to infinity. Okay, that's it. This is the definition of consistency. Okay.